म्हण कुठेतरी। आणि कीर्तनकार तुम्हाला कळाला माय बापाला बोलत नाही आणि तुम्ही जर बोलून पाकड देत असाल बाबा तुम्हाला पण पाप लागणार। मला काय चोंबाळ्या गप्पा येत नाहीत, मला काय तुमच्या भागात ग्रामपंचायत लढवायची नाही, जिल्हा परिषद लढवायची नाही, पंचायत समिती लढवायची नाही, मी कशाला चोंबाळ्या गप्पा करू तुम्हाला, है की नाही साहेब? मला काय 2 घंटे बोलायचं निघलं आपलं बैता पाणी फिरता साधू काय ताण घ्यायचं त्याला। पाण्यान वाहत राव, पाणी नाही वाहिलं की शेवाळ होते आणि साधू एका जागेवर झाला की बाया त्याला तूर कापायला लायतात। त्याच्यामुळे आपलं पुढे सरकायचं, कशाला ताण घ्यायचं त्याला। बघा म्हाताऱ्याच्या जवळ बसलेली जुन्यातली बाई होती हो। पाहिलं मी, नवऱ्याचे पाय चोरीत होती। दरोजातून पाऊल टाकल्याबरोबर म्हातारीला मनमनूक प्रणाम केला। जी मालकाची सेवा करते त्या बाईच्या पाया पडाव। बोरेश्वराचं दर्शन झाल्याचं पुण्य मिळते, पांडुरंगाचं दर्शन झाल्याचं पुण्य भेटते। आणि जी बाई नवऱ्याला शिव्या देते ती दिसली की नाही गाय कापलं तरी गाय कापल्याचं पाप लागते। हो, पतिद्वेषी बाई वाईट असते, वाईट असते। मला पाहिल्याबरोबर म्हातारी खुर्चीवरून खाली उतरली आणि बाजूला जुनी बाई तुम्ही अजून बी बघा हो, खेड्यापाड्यामध्ये जर एखादोन पाहुणे बसले असतील, एखादी जुनी म्हातारी असेल आणि सुनानं तिला जर चहा दिला असेल तर पहिली गोष्ट लोक काय देखता घेतच नाही, घेतला म्हातारीनं तर भिंतीकडे तोंड करून चहा पिती म्हातारी। मी अशा पाहिल्या महाराष्ट्रात म्हाताऱ्या। इतकी पवित्र संस्कृती माझ्या भारत देशाची, माझ्या महाराष्ट्राची, जुन्या म्हाताऱ्या जुन्या। अजून बी लक्षात घ्या, वय झालेली म्हातारी माणूस दिसला की पदराला हात लायती। हे काय नाही बाबा, काय सत्याला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, प्रवचनाला दम नाही, कीर्तनाला दम नाही, गुण कोणाला आहे? हो, शेतकरी आसूड खांद्यावर हिशोबात ठेवतोय, आसूड खांद्यावर हिशोबात ठेवतोय। त्या आसुडाच्या बेहिसाबातले पदर खांद्यावर तुमच्या, कशाला कीर्तन ऐकायचे, कशाला? मी रात्री सांगून गेलो, स्त्रीची पाठ परपुरुषाने पाहायची नाही आणि आपली पवित्र पाठ परपुरुषाला दाखवायची नाही। पैसे झाकलेले असावा 1, आणि या देशाची पवित्र स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा 2। संस्कृती आहे देशाची, संस्कृती आहे देशाची। सोंग नाही करायचे, नाटक नाही करायचे। कपाळ भरून कुंकू लावलेलं, नका लावू कुंकू, बारीकशी टिकली का लाईनत, नाहीतर मग हप्ताभर नवऱ्याला लावली पाहिजे। त्याला म्हणायचं मी तुझ्यामुळं लाईते ना, मग 7-8 दिवस तू माझ्यामुळं काय झालं लावायचं, आपण अर्ध करी जाऊ, असं लावायची काय नसतं त्याला। एके दिवशी असंच बांगड्याचं सांगितलं, ते म्हणला महाराज मी घालीतच नाही। म्हणलं मग मला घाल। तुम्हाला कशा घालू? म्हणलं मग तू घाल। हो ना, तुम्हाला एक सांगू का, हृदय सोडून संस्थांचा सत्ता ही बोरेश्वराची कृपा आहे महाराजावर। पण साहेब आपण खेड्यापाड्यामध्ये 10-10, 15-15 लाख रुपये खर्चायलोत ना सप्त्याचे, याच्यात गुण आला पाहिजे, गुण। जो मुलगा आई वडिलाला नीट बोलत नाही त्याने कीर्तन ऐकून आई वडिलाला सांभाळलं पाहिजे। सप्त्याला पीक आलं समजायचं महाराज, पीक आलं समजायचं। कोणी तंबाखू सोडित असेल सप्त्यातलं कीर्तन ऐकून, सप्त्याला पीक आलं समजायचं। गुटखा सोडित असेल, सप्त्याला पीक आलं समजायचं। आणि आपल्याला जर आपण काहीच गुण येत नसेल तर मग शिनाला समजायचं। एक जणांना 28 लाख रुपये खर्चिले, म्हातारं मेलं कोरोनामध्ये, म्हातारं मेलं। आणि एक जणाला जमीनच 4 एकर सगळी विकली म्हाताऱ्याच्या दवाखान्यासाठी आणि म्हातारं वाचलं। दोघायला भेटायला गेलो, ते म्हणलं महाराज 2-4 कोटी रुपये जमा होते, जमीन तर भरपूर आहे, पण 28 लाख रुपये संपुस्तरच म्हातारं मेलं, सीन आला। त्याच्या बाजूला दुसरा राहत होता, जमीन किती? म्हणला 4 एकर, सगळी गेली, काय खाशील? म्हणला टपर एक जमा करून खाईन, पण बाप वाचला ना।
म्हणजे 4 एकर जमीन गेली तरी सिन नाही आला का? वडील वाचले. तसा आपण सप्ताहात खर्च करतो की याचा गुण आला पाहिजे. 5-50 म्हाताऱ्याने तंबाखू सोडी तर काय पॅरालिस होतो तुम्हाला? सोडा तंबाखू. हा काही झोपीत तंबाखू खाचन झोपी जाच. 90,000 मसड आणली तुरी इकून. कीर्तनात पैशात तुरीच्या पैशात मसड होती. 90,000 रुपयाला मसाड आणली. आमच्या शेजारची म्हातारी संध्याकाळी तंबाखू खाऊन झोपायची, तशीच शेण आणायला गेली. हिच्या तोंडाचा मशीन वास घेणं आणि 1.5 घंट्यात मसर म्हणणं संगत झालं. 1.5 घंट्यात मसड मिली. 1.5 घंट्यात. मग हिच्या तोंडाचा वास घेतल्यावर आमची 90,000ची मसड मरती, तर हिनं नातवाच्या गालाला तोंड लावल्यावर काय व्हायचं त्या नातवाचा विचार करा ना तुम्ही. हा त्याचा सगळा बुद्ध्यांक जळण आणि ते ATM फोडायचंच काम करीन ना पुन्हा. आहे का नाही? किती आगाव पण आहे. पहिले तुम्ही सुधरा माझ्या माईनो, तुम्ही सुधरा. हे म्हणते मेला कोण्या कीर्तनात आमच्याच बॉम्ब टाकतो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मी जरी इतका शहाणा बाप असेल तरी माझ्या मुलांना वेळ किती देऊ शकतो मी? 20%. माझ्या मुलांना जास्त वेळ कोण देतंय? माझी बायको. साहेब प्रत्येकाचं असंच आहे. पुरुष हा बाप हा जास्त वेळ देऊ शकत नाही मुलाला. मुलाला जास्त वेळ देत असते त्याची आई. म्हणून या महाराष्ट्रातली आई विवेक संपन्न असली पाहिजे. विवेकाचं शिखर गाठलेली असली पाहिजे. आणि मग तशी आई असेल मग लेकरांना घडवत असते. ती घडवत असते. काय बाई होती तिच्यावर सांगत होतो. खाली बसल्या सुनबाईनं चहा मला आणला. आता औपचारिकता आहे म्हणून कीर्तनात चहा सांगाल, नाही तर काय चहा कीर्तनात सांगावं अशी काही गरज नसती. चहा आणला मला. तर मग मी म्हणलं बाई ताई ताई म्हणलं तिला. ताई ताई म्हणायच्या लायकीची नव्हती पण म्हणलं मी तिला ताई. म्हणलं ताई. मला खाती की घालन ना हाती की बाल लगेच कळतेत ना. माझ्या गोळ्या संपलेल्या आहेत का काय? चेहरा पाहिल्या पहिला सांगतो कोण किती पापी आहे म्हणून. कोणावर किती कर्ज आहे मी आता सांगू का 2-4 जणांचं? पण उगा अपमान होत असतो ते. त्याच्यामुळं नको 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 नको. लगेच कळत असतं माणसाला ते. या आणि मग म्हणलं ताई दादांना द्या ना. बरं आणला तिनं असा अर्धा कप दादाला. म्हणलं घ्या दादा. नको महाराज राहू द्या, लघवीचा त्रास होतो. घ्या घ्या, सकाळी घेतलेला आहे. घेतला म्हाताऱ्यानं. मी घेतला. मी म्हणलं ताई बाईला द्या ना. ती मला एक म्हणली असती तर धकलं असतं साहेब. महाराज आमच्या बाई सकाळी एकदाच चहा घेतात. पण त्या पांचट बाईच्या तोंडातून एक शब्द पडला. गिरगावकराच्या मुंग्या निघल्या कानातून. महाराज आमची म्हातारी सकाळी एकदाच घेती. म्हातारी शब्द सासूला वापरला. इथं जर एखादी सून सासूला म्हातारी म्हणत असेल तर बोरेश्वराची शपथ घेऊन सांगतो तिच्या जिभेला आजार होईल. सासूला म्हातारी म्हणता तुम्ही? म्हाताऱ्या व्हायच्या नाही. तशाच आंब्याची सुरकुटी होऊन अशा वाळून जाणार आहेत का तुम्ही? नाही म्हाताऱ्या व्हायच्या. महाराज घरातल्या ज्येष्ठ लोकांचा जी माणसं आदर करत असतात का त्यांचा आदर पंढरपुरातला मालक करीत असतो. पंढरपुरातला मालक करतो. त्याच्याला सोमळ्या गप्पा सांगायच्या नुसत्या आपल्या पांचट गप्पा. बसली ती तिथंच. तिला माहीतच नव्हतं गिरगावचा बाळा किती रगील येत. बसली. मी म्हाताऱ्याला विचारलं दादा लग्न झाल्यावर किती जमीन होती? 2.25 एकर. म्हाताऱ्याला विचारलं पलंगावरचं किती? कालियाचं सांगणार आहे बरं मी. कालियापर्यंत आलतो. सांगतो मी. किती जमीन होती दादा? 2.25 एकर होती. आता किती आहे? 40 वालांली. 40च्या पुढे गेली. दादा ती पांचट सून ऐकू लागली बरं तिथे बसल्या बसल्या. ती ऐकू लागली. मला तो वाटलं तिला जिथं पिराला कापाव. आपल्या देवाला नाही, पिराला कापायला पाहिजे होती. हो पिराला कापायला पाहिजे होती. पैठणच्या तळ्यात टाकले असती पण तिला माशाने पण खाल्लं नसतं. माशा पण म्हणल्या असते इतकी पांचट नको आपल्याला. ऐकू लागली. म्हणलं दादा कशी घेतली हो 40 एकर? थकलेलं म्हातारं गव्हाणे साहेब. साहेब ते म्हातारं मला म्हणलं महाराज माझ्यासारखी वळई 10 खेड्यात कोण्यात माणसाला रस्ता येत नव्हती. कडब्याची वळई.
दोरीत वळही रचायचो. मी जर वळही मन लावून रचली तर बिना चवाळ झाकलेल्या वळहीत पाणी घुसत नव्हतं, अशी पूर्णी दाबीत होतं म्हातारं. कोळप्याच्या दांडीला फळी बांधायचं ना अशी वळही चोपायचं. एक बुड बाहेर दिसत नव्हतं, एक ज्वारीची अशी मुळी दिसत नव्हती, मुळी असली वळही रचायचं. एक एक दीड दीड महिना माणसं माझी वाट बघायची वळही दाबायला. आणि शेकड्यावर ज्वारी असती, 80 क्विंटल ज्वारी व्हायची. सुपारीचं व्यसन नाही, तंबाखूचं व्यसन नाही, बिडीचं व्यसन नाही. 3.25 एकर जमिनीची 40-41 जमीन केली. ती पानचेटसून ऐकत होती. वाक्य नीट ऐका, मला याच्याकरता सांगायचंय. ऐकत होती. माझी खुर्ची जवळ घेतली, म्हातारी वयस्कर होती, नवऱ्याचे पाय दाबीत होती. याच्याकरता मी पाय पडलो तिच्या. म्हणलं बाई तुम्ही काय केलं? महाराज 6 वाजता मालकाचा डबा करीत होते. मालकाला 6ला नेरी पहाट. व्यसन नव्हतं. 6-6:30 म्हातारं जेवत होत. पोराला तालुक्याच्या ठिकाणी शिकायला ठेवतं. पैसे देत होते रोजदारी काम करून. कवा रोजदारी करीत होतात महाराज. 6-6:30 मालकाला जेव घालायचे. 6-6:30 मालकाला, म्हातारा म्हणली नाही वरती, 6-6:30 मालकाला जेव घालायचे. आणि 7 वाजता कमराला खुरप खोसून 9:15 एकरात खुरपायला जात होते. 7 तर ते 9:30 9:45 पर्यंत घरचं रान खुरपायचं. आणि 10 वाजता शेजाऱ्याच्या रानात रोजान खुरपायचं. 28 वर्ष खुरपीला. 28 वर्ष. 28 वर्ष. एक प्रसंग सांगितला. महाराज गव्हाचं रान नव्हतं. गहू काढण्याच्या नंतर मी सर्वा पाहायला जात होते. सर्वा. आता काळ बदललाय. आता या मशीननं गहू काढ्या 2-2, 3-3 पोते रानात पांगत आहेत, पण ती गवसत नाहीत. पूर्वीच्या काळात एक वंबी जाऊ देत नव्हते. सर्वा पाहायच्या बाया. आणि सर्वा पाहिल्याच्या नंतर त्या टोपल्यात वंब्या कुटायच्या. आणि त्याच्यातले जितके गहू होतील तितके अर्धे मालकाला द्यायचे, मग अर्धे न्यायचे. काय गरिबीचं तोंड असलं. सर्वेचे गहू जसे जसे दळायचे, बाजाराच्या दिवशी मालकाकडे पीठ द्यायचे. आणि पोराला चपात्या खाला. महाराज 22 वर्ष चपाती खाल्ली नाही हो. 22 वर्ष नाही खाल्ली. दोघांचं चरित्र ऐकून हृदय भरून आलं. आणि त्या पांचट सुनाला सांगितलं, बाई ज्या सासू सासऱ्यानं इतकं संसारासाठी करावा, त्या सासूला म्हातारी बनशील. खान धरली बाईनं. महाराज मरेपर्यंत त्या बाईला म्हातारी म्हणणार नाही. बस जिंकलं म्हणलं गिरगावच्या बाळू. हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य मला प्राप्त झालं. एक बाई सुधारल्याच्या नंतर एक 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 एक. आदर करा घरच्या लोकांचा. काय करायचं आगावपणा. मला एक सिद्धांत कळतोय, जी माणसं घरच्यांची होऊ शकत नाहीत ती माणसं तुम्हाला मदत करतील कशा होऊ शकते. जो माईला मानित नाही ते तुम्हाला मदत करीत असतो का? जो बापाला नीट म्हणत नाही ते तुम्हाला मोजित असतो का? जो माय बापाचा होऊ शकत नाही ते तुमचा कधी होणार आहे? चला, देवाच्या कानावर वार्ता गेली. कालिया यमुनेत विष टाकायला. इथपर्यंत आलतो ना. यमुनेत विष टाकायला. चेंडू फळीचा डाव मांडीला यमुना वाळवंटी. खेळ होते. लगोरी, विटी दांडू, हा मामा. सुरपाट्या नावाचा खेळ होता. गावाच्या बाहेर अशी रानं उलगली की गावखरी एखादा मळा असायचा. उन्हाळ पाळी घातलेलं रान असं मोकळं असायचं. त्याचे दसकटे गिसकटे येचून काढायचे. पोरायनं ते सुरपाट्या खेळायला रान करायचं गावाच्या कडे. सुरपाट्या जुन्या पोरायला, आता पोरायला नाही, जुन्या माणसाला आखता येतात. मध्ये एक पाटी असती कबड्डीच्या पाठीवानी. त्याच्या पलीकडे असती, त्याच्या पलीकडे असती एक तिसरी असती, चौथी पाटी सगळ्यात लांब असती. त्या पाटीला वेगळी पाटी नाव म्हणतात. फक्त ती कीर्तनात घेता येत नाही कारण कॅमेरे चालू आहेत. उद्या सकाळी बाळू महाराज गिरगावकराच्या घरावर दगडच. त्या पाटीचं नाव घेता येत नाही. त्या पाटीच्या दोन्ही कोपऱ्यावर मातीचे ढिगला असते. एवढी एवढी माती अशी टेकायची.
1 नंबरच्या पाठीवर गेलं चालतंय, 2 नंबरचीवर गेलं चालतंय, 3 नंबरचीवर गेलं तरी चालतंय, पण 3 नंबरची पाठी ओलांडून पलीकडे गेलं, गाभडलं रे त्या म्हणती, गाभडलं रे त्या म्हणती, गाभडलं रे त्या म्हणती, गाभडलं रे त्या म्हणती. खेळा खेळाची ऐक निघुती, खेळा खेळाची ऐक निघुती, सुरपाट्या रे मतुंबाचा डवल देला, नफोडिताची पळाला, नफोडिताची पळाला, सुर सोडून गती पावला, मध्येची डाव फोडला, गाभडलं रे त्या म्हणती, गाभडलं रे त्या म्हणती. काय खेळ असतील ना साहेब, असे खेळ खेळणाऱ्याला हाडाचे आजार होत नव्हते. इथं बसलेल्या मावल्यांनो, कधी कधी पिठल्यापुरतं घरी दळी जा. रोज नवऱ्याला दळायला लावायला, कधी कधी तुम्ही दळी जा. पिठाचे डबे नवऱ्याच्या डोक्यावर आहेत. पिठल्यापुरतं जर जात्यावर दळलं तर बसताना आग गगन, उठताना आग गग म्हणायचंच काम नाही. 9 ठिकाणचं कॅल्शियम मोकळं होतंय, मनगटातलं, दंडातलं, कोपरातलं आणि मानातलं. पिठल्यापुरतच दळायचं, कठान तेवढंच दळायचं, भाज्यापुरतं, पिठल्यापुरतं. शरीराला वर्जच असावा, वर्जच असावा. काय जात्यावर गाणे होते पहिले, काय गाणे म्हणायच्या. जुनं लयच गोड होतो, काही काही गोड होतं जुनं, काही गोड होतं. अहो आताच्या पांचट आहे ना, पांचट भजन तयार केलेत. पांचटपणा पण गाजायला आहे. ते म्हणला मी इतका पांचट नाही, हो इतकं पांचट भजन म्हणतोय. पांचटपणानं पत्र पाठवलं कोर्टात की मला याच्यानंतर मौनाव द्यायचं नाही. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे 2, आणि राधेला गोंडे लावायची काय गरज आहे. तर तुझ्या बायकोचे दागिने बँकेत ठेवले, राधाला गोंडे लावतोय. तिची जी एकदानी सोडून आणणं सोबळ्या, कशाला राधेल गोंडे. भेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले, वाहून नाही जातीस का पुरात. असं काही म्हणी तू गाथ्यातलं म्हणणं नका माझ्या माईनं. तुमच्या छपला सगळं पाया पडतो, असं काही म्हणी जाऊ नका. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांचं काव्य आहे. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची अभंगवाणी ती म्हणा, माझ्या शिवजींचे अभंग आहेत. फार सर्व संतांनी केलेली अभंग आहेत, माझ्या शिवजींची ती अभंग म्हणा. सर्व संतांनी केलेली जगदंबेची अभंग ती म्हणा. काही म्हणता याला झीब याला आणि शिमग्याच्या तेलाला काय, त्याला काय अर्थ असतो का. नाही म्हणायचं असं काही. पण काय परमार्थ होता जुना. अहो मी कर्मकांड करीत होतो त्यावेळेला जुन्या बायका नाव घ्यायच्या. काय नाव असायचं, चुनचुन्यात बसले मेन्यात, लवंगावटीत, गुलाल भांगात, येलदोडे मुठीत, रावसाहेब बसले दाटीत, तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. काय नाव होते. तिकडे बस स्टँड का झोपलेला असं तरी पण कशी जाऊ पान सुपारी वाटीत, बकिटात बकीट, इस्टीलचं बकीट, मुकुंदरावचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. वजनदार मावल्या होत्या, हो वजनदार मावल्या होत्या. काय नाव घ्यायची. सोन्याची सायकल, चांदीचे तारा, भाऊसाहेब आले फिरून तर ही पिशिंग घालतेत वारा. पहा याला वारा ही पिशिंग घालतेत म्हणून, आणि हे म्हशी सोळा सांभाळायले. पण बाई हाऊसदार, नाव घेणार म्हणजे घेणारच बायका. हाऊसी होते खरंच मावल्या. एका बाईनं नाव घेतलं, औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त, मी बसले पूजेला तर ते देते तीर्थन, ते बिन पाण्याची पेत होता. याच्या तीर्थानं उंबर जळायचा ना. हा, आणि तू तर काय उभीच हालायचीस त्याचं तीर्थ पेल्यावर, आणि मी बसले पूजेला तर ते देते तीर्थ. म्हणलं येडपटीक काय तू, असं काही नको म्हणजे. आता करीत नाही मी ते कर्म. काय रे सत्यनारायण हे ते करीत होत. असेच बावणी लोक म्हणलं कुठे यायच्या बरोबर मी बावना वाचो नको म्हणलं. आपलं इकडं झाला संप्रदाय नको, लय अवघड काम.
काय धोरणात इतकं माणसं आले, सारी धोरणं सुटलेली त्याची. काय जुना काळ होता, आनंद होता जुन्या काळात, फार आनंद होता. खेळ खेळत असताना चेंडूपरीचा डाव मांडला, मुद्दाम जगाच्या मालकाने पाण्यात चेंडू टाकला आणि चेंडू आणण्याच्या निमित्तानं आतमध्ये गेले, बुडाले. यमुना डोई बुडा लागे, कृष्ण डोई बुडा लागे, यमुनेच्या डोहात बुडाला. अख्ख्या गोकुळात चर्चा. आबाल वृद्ध सर्व यमुनेच्या तीरावर आले. सगळ्यांनी विचार केला, या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प राहतो, यांनी कृष्णाला खाल्ला असेल. मध्ये गेल्याबरोबर कालियाच्या पत्न्या होत्या. हृदयाशी धरलं, कोणाचा आहेस तू? यशोदेचा पुत्र आहे. कशा करता आलास? माझा चेंडू आलाय. आणि चेंडू नेमका कालिया झोपला तिथे गेलता. बरं मला सांगा, चेंडू बुडत असतो का तरंगत असतो? आणि मग बुडाला कसा? यानं फेकून दिलेला कसा तरंगन? बोरेश्वरानं फेकून दिलेले तरंगणारच नाही, ते बुडणारच. मग त्यानं फेकल्यावर तरंगायचं असेल तर निष्ठेनं त्याच्या पिंडीवर डोकं ठेवावं लागेल. देवानं हातातून सोडला की तो पाताळातच गेला. मग चेंडू होता तरी कालियाच्या जवळ. त्या म्हणल्या, माय तू आता जाय, एखादीशी चेंडू आम्ही वरून यमुनेच्या तीरावर आणून टाकू, घेऊन जाय. आमच्या मालकाला तुझ्यासारखी लेकरं लय आवडतात खाला. ते म्हणला, लेकरं खाणाऱ्याला तिथं सोय पाहायची. हे रगीलच होत ते, त्याच्या इतकं रगील कोणी? रावणाला जर 2:18 त्यानं आपटून हाणलं 1 नंबरच्या गुंडाला, तर आपली गुंडागिरी काय? वायर चोर, टाटर चोर, पायप चोर, भांगार चोर, कोणाचा कापूस चोर, कोणाच्या तुरीच्या पेंढ्यात चोर, 2-4 कडब्याच्याच पेंढ्यात चोर, कोणाचं शेटरच उघड पार घालून, ह्या चोर आहे आपल्या. रावणासारख्या गुंडाला आपटून हाणले, आपल्या आता मधात घुसू घुसू आणि न ते भेट कोणाच्या बापात. देव देव मुद्दाम जोरात बोलला ते जागा. कोण रे? बरोबर दिसतंय रे. बायकाला म्हणलं, आणा त्याला इकडे खाला. नका हो नका, हे मला नका म्हणतात का? रगील होत ना ते, रगील होत. काय काय लय ताव आणतात घरी, लय ताव लय ताव, इतका ताव आणणार घरी, बापा बापा बापा. आणि त्या बी ठराविक दिवस ऐकून घेतात. लय झाल्यावर त्या बी चांगल्या निबर टाचा आणतात. गौरव वाट पाहते आहे का अशा बैलाची? आले काय काय बैल, लय येडी बैल, निवळ बैल. एक जण बाजाराला गेलो, 2 डझन केळी घेतल्या. केळी घेतल्यान ते दुकानदाराला म्हणला, आता वज होईन गडी म्हणे पिशीत 2 डझन केळी. आता तर याच्यातलं वजन अर्ध कमी करतो, सालटे सोलून तुला घेईन, मधला गाभा मला दे. मग ते केळीचे सालटे सोडले, ते तिथं ठेवून घेतले, गाभे टाकून घेतले. साखर 2-4 किलो पिशीत होती. आलं घरी, सोमवारचा दिवस होता श्रावणातला, आणि टेबलावर पिशी टेकली. बायकोल म्हणला, बबेज माय काय हो? असं चांगलं बोलल्यावर तिच्या लक्षात आले, आज धोरणात आले वाटते. पण धोरणात नव्हतं म्हणजे चढी नव्हती, नेमकीच घेऊन आलं. तर बबेज माय काय हो? तुला सोमवार आहे ना, मग 2-3 केळी खाय. टेबल कर गेली. ती म्हणली, माय केळी तर नाहीत पण कातडे पण नाहीत. तू का शेळीस का कातडे खाला? म्या केळ सोडून आणले होते. ती म्हणली, बायला मला नाही, त्याला मला कशी म्हणीन? या मानतीचा काय संबंध मला बायला म्हणायचं? तुम्ही माझ्याकडे पाहिले. ती त्याला म्हणली, बायला अरे घरी आल्यावर सालटे खात नसतेत रे, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरा लोक सालटे आणत असतेत रे बायला. तुला कसं कळणार रे बायला? काय 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 बैला असे टकटक दिसायलेत मला, टकटक टकटक दिसायलेत. पण आता कीर्तनात हे नाही तर उभंच केलं असतं तुम्हाला. विठाला विठाला इतक्या फुचाल्या लक्ष्म्या, त्या म्हणल्या आमच्यावरचा नांगर आता यानं यायच्या पिरीला आहे. खुश झाल्या खुश झाल्या खुश झाल्या. संसारातल्या सगळ्याच लोकांनी चांगलं वागणं गरजेचं आहे सज्जनांना. कालिया रागावला आणि धरत जात होता. धरू जाता सापडते सापडते वे घामा घुमाव, पाण्यात घाम आलाय कालियाला, पाण्यात. शेवटचा पुरावा एवढा बाबा.
आता उनले तापले, प्रसाद जेवायचा. माप कमी देत नाही, ताण घेऊ नका. कधीच नाही, कधीच नाही. चुकून करायचं नाही, चुकून नाही. माझ्या संग राहणारे मला म्हणते तुम्ही लय बोलतात. मला टोचणे आणतात गाडीत बसणारे आमचे. तर मी म्हणलं बरं ठीक आहे, मी 4-2 मिनिटं 10-5 मिनिटं कीर्तन शिल्लक करतो. पण हे मेहमानावर थोडंच चलत आहे. पंढरपुरातल्या मालकाच्या मनात आलं तर घरी गेल्यावर त्यानं घसा दाबला, लगेच मोबाईल होते. आदरणीय हरिभक्ती परायण बाळू महाराज गिरगावकर आनंदात विलीन. लगेच खाली एक टाकते, गेले दिगंबर. हे तर कोणाला टाकावं मिळ नाही, पेलेलं मेलं तरी बी गेले दिगंबर. रुमण्यान हाणायला पाहिजे तेल लावू लावू. भाडव्या ते अभंग कोणासाठी नालाय का, सुमळ्या पांचटा अपमान करतो देवाच्या अभंगाचा, भंगिऱ्यासाठी टाकतो ते वाक्य. मग मला सांगा, साळुंकी मंजुळ बोलत शिवानी बोलविता धनी. कोणात ताकद आहे महाराज? तुमचा हात चालायची कोणात हातात ताकद आहे? त्याच्यात. त्यानं कृपा काढली, तुम्हाला पक्वाद वाजता येत नाही. त्यानं कृपा काढून घेतली, बाळाला बोलता येत नाही. बोलविता धनी वेगळाची. त्याच्या नावाकरता 10-5 मिनिटं बोललं तर काय होतंय? चला शेपटी धरली, फिरवलं, शिवडी आणली, नाचू लागले. तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी. तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी. बम 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 बोले बलिहारी. बम 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 बोले बलिहारी. बम 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 बोले बलिहारी. बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी. भगवान नाचू लागले. भगवान शिवजी आले. शिवजी पाहू लागले कृष्ण परमात्मा काय नाचायले. कालियाच्या तोंडातून रक्त आलं साहेब, रक्त आलं बाहेर. कालियाच्या पत्नीने विचारलं, मालक तोंडातून रक्त येते, पडम त्याच्या पाय. कालिया म्हणला याच्या पाय आणि मी पडणार. बायका म्हणल्या कसं कळत नाही तुम्हाला, तो देव हे देव कस काय पाय पडन? नाही पड, रगील कालिया. लय काय काय कालिया रगील बापा, रगील. कालियाच्या बायका म्हणल्या आमच्या मालकाला कळत नाही, देवा आमचं कुंकू शाबीत राहा, याच्या करता याला वाचवा. बायकोन म्हणलं काय विनंती करता तरी त्याला. भगवान म्हणले पहा कसं रगिले, पहा कसं किती मूर्ख आहे. मूर्ख म्हणल्यावर काले देवाला म्हणला मला मूर्ख मानलाच कस काय? मला मूर्ख का म्हणला? अरे तुरंत देवाला रगीला असतात काय काय माणसं. भगवान म्हणले तू मूर्ख नाहीत कस काय? मी मूर्ख कस काय म्हणले? मग तो विष काप यमुनेत टाकलं. हा ऐक म्हणले, ऐक ऐक ऐक. कालिया म्हणला देवा आता गाव जाऊ बोलतो, मला सांगा सर्पाला जन्म कोणी दिला? भगवान म्हणले मी दिला. मग सर्पाला दात कोण दिले? भगवान म्हणले मी दिले. दातामध्ये विष कोण दिलं? म्हणले मी दिलं. मग देवा सर्पाला जन्म तोच दिलास, सर्पाला दात तोच दिलीस, सर्पाला विषाचा दात तोच दिलास, सर्पाला विषाची पोकळी तोच दिलीस,